ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 18 ते 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल आणि तुम्हाला सर्व काही नक्कीच मिळेल जे तुमच्या मनात आहे आणि तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. आता तुमचा विजय लवकरात लवकर जवळ आलाय, त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि संदेश मन लावून नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर ते धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली आहे. असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि स्वामींना सांगा की आमच्या पाठीशी असेच कायम उभे राहा. स्वामी भक्तांनो, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवायचे आहे आणि तुम्हाला ते ठरवायलाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्ही हे समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आणि आपल्यावर किती दया दाखवतात हे तुम्हाला नक्की समजेल. आणि म्हणून स्वामींचे प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हे हिरवं दिसतं, जसं हजारोंच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं मात्र असतं. म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो. म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी या कधी वाया जाऊ देऊ नका. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, दुःख असले कितीतरी मधुर असावी आपली वाणी आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आहे आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे. जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ हे प्राप्त होत असतं आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवशी तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच लक्षण आहे. आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागेल. आणि लोकांचा विचार करू नका, त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी नक्कीच दिसत असतो आणि हे मात्र निश्चित खरे आहे. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ताकद असते. म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला समोरचं जग हे दिसत असेल. म्हणून मित्रांनो, कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाहीये. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरजच नाहीये. आणि कुणालाही न दुखवता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा त्याचा अर्थ होतो. म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला आपलं औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन देखील नाही. म्हणून नक्कीच तुम्ही हे सक्क नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं. सक्क नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं. रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे मैत्री असतं. आणि तुम्ही मैत्री ही चांगल्या लोकांसोबत आणि नक्कीच केली पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं मन हे नक्कीच चांगल्या ठिकाणी सुद्धा लागून राहत असतं. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरी तो गोडच लागत असतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही किंवा कुठेही केले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचत असते. म्हणून तुम्ही भगवंतासोबत नक्कीच मैत्री केली पाहिजे. ती मैत्री तुमची शेवटपर्यंत टिकेल आणि तुम्हाला त्या मैत्रीमध्ये विश्वासघात अजिबात होणार नाही. म्हणून भगवंत त्याला
आणि त्या मैत्रीला स्वीकार नक्कीच देखील करत असतात. म्हणून तुम्ही हे नक्की समजून घेतलं पाहिजे की यशाची दारं त्यांच्यासाठीच उघडली जातात जिथे दारापर्यंत पोहोचतात, आणि तुम्ही इथे पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाही. म्हणून आपल्याला देवाने 2 हात दिलेत आणि 2 पाय दिलेत हे कष्ट करण्यासाठी, आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देव मदत सुद्धा करू शकतो. पण त्याची तयारी तुम्ही तुमची स्वतःची असली पाहिजे. दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल तर माणुसकी मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्वाचे मात्र आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये हे मात्र निश्चित आहे. म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात, आणि खूप काही त्रास तो आपल्याला देतही असतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते, म्हणून तिचा शोध घेणे गरजेचे मात्र असते. म्हणून जे समोर असते ते दिसत नसते, आणि जे समोर नसते त्याचा जो विचार मन मात्र करीत असते. म्हणून धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे. जगभर एकच धर्म आहे, 2 असतील तर ती फसवणूक आहे. ज्यामध्ये सत्य नाही तो मात्र धर्म नाही, आणि धर्मामध्ये सत्यता नक्कीच असायला हवी, आणि आपणही जीवनात नक्की सत्यही बोलायला हवं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला कुठेतरी दुप्पट पटीने हा भोगावा लागत असतो. आणि दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले नक्कीच पाहिजे. आणि तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न आणि मनाने हारलेला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताच धर्म या जगात सुद्धा नाहीये. आणि कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही चालत राहा आणि मनापासून प्रयत्न करत राहा. म्हणून ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले कधीच मात्र थकत नाहीत आणि आयुष्यात थकणार सुद्धा नाहीत. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग नक्कीच करत असते. म्हणून जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची कृपा आहे, आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची मात्र इच्छा आहे. हे मात्र तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजून दाखवण्यासाठी नक्कीच कमया ही मात्र असावी लागते. आणि म्हणून त्यासाठी थोडंसं धाडस मात्र तुमच्यात नक्कीच असायला हवं. आणि ते धाडस असलं की तुम्ही भरपूर काही प्रगती करून भरपूर आयुष्यात पुढे जाऊ शकता, आणि प्रगतीच्या मार्गावर सुद्धा भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे सुद्धा जो एकटा असतो ना त्याला कळत असतं, आणि त्याच्या भावना नक्कीच उतकळून येतील. म्हणून जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्ये तुम्हाला सापडेल, आणि हे तुम्ही नक्की शोधले सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच मात्र उरणार नाही. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देऊन, भरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवत, आणि देव आपणा सदैव सुखात मात्र ठेव, एवढे आपण देवाकडे मनोकामना नक्कीच केली पाहिजे. आणि दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही, त्याचे फळ उशिरा का होईना मात्र आपल्याला मिळतच असते. आणि सत्य नेहमी तिखट, उद्धट आणि जहाल असते, ते खोट्यासारखे गोड, चालाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून माणसात इतकं बळ नेहमी असावं की तो आपल्या दुःखांचा आणि संघर्षाचा एकट्याने सामना मात्र करू शकतो, आणि त्याने एवढं नक्कीच जिगर आपल्याला ठेवलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींच्या मनात शंका राहते त्या व्यक्तीस कधीही सुख, शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाहीये, कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट करत असतो. म्हणून संशय कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जीवनात समाधान शोधलं तर तक्रारी आपोआपच कमी होतात, आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात, आणि तेच आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून प्रयत्न हे प्रामाणिकपणे नक्कीच केले पाहिजे. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता मात्र नक्कीच येत असतात. आणि जीवनात सुख, शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि सुशिक्षित व्यक्ती जर स्वतःला अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या चिखलातून बाहेर काढू शकत नसेल
तर तिच्या शिक्षित होण्यास काहीच अर्थ मात्र उरत नाही. म्हणून रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी ही झाडे झळकली. सुप्रभात म्हणायला सुंदर सकाळ मात्र नक्की दररोज उगवत असते आणि ती सकाळ तुम्हाला एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जात असते. आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेत, ऊर्जा घेत का मग तुम्ही आळशी होऊन स्वतः झोपून राहता, हे तुमच्यावर सर्व अवलंबून असतं. म्हणून प्रकृती तुम्हाला सर्व काही देऊ इच्छिते, पण जर तुम्ही घेऊ इच्छित नाही तर त्यात प्रकृतीचा काही दोष नसतो. म्हणून कोणतोही हा कार्य करताना हे वाईट विचार मनात असतील ना तर वाईटच होईल, आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबत नक्कीच राहील. म्हणून एक चांगलं जीवन आणि एक चांगल्या आठवणींचा संग्रह मात्र असतो. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नाती मात्र बिघडू शकतात, आणि असेही होऊ नये. म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं मात्र असतं. म्हणून निघून गेल्यावर किंमत कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांची, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधी माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक तुम्हाला काय म्हणतील हा विचार करणे बंद करताना, तेव्हापासून आणि समजून घ्या की तुमची यशाची पहिली पायरी तुम्ही पार केलेली आहे आणि तुम्ही यशाकडे नक्कीच वाटचाल सुद्धा करत आहेत. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे, आणि हे धन ज्याने कमावले तो सर्वात सुखी आणि समाधानी माणूस आयुष्यामध्ये होत असतो. म्हणून ज्या माणसाकडून आणि मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते, त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, समोर संकट दिसलं की ते संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं, आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी भरपूर काही पराक्रम केलेले आहेत आणि दुसरीकडे सर्व भारतभर केलेले आहेत, आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं सर्व काय आहे. म्हणून तुम्हाला बोध घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे, आणि त्यांची शिकवण खूप मोठी आहे हे लक्षात घ्या. म्हणून समाजात गुरु, कुटुंब आणि कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे मात्र असतात. फक्त ते मित्र आपण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजेत आणि चांगल्या गुणांचे ठेवले पाहिजेत. म्हणून नात्यांमध्ये पाहणे, आठवणे, मिळवणे या 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत, आणि सर्वात कठीण पायरी असणे ते टिकवणे. आणि ते नातं जोपर्यंत तुम्ही टिकवून ठेवता तोपर्यंत तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गाला लागता. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात, आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत ठेवा. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, हे लक्षात घ्या. स्वतः आपण प्रयत्न करा आणि स्वतः झुंज द्या. बघा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल, कारण स्वामींचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो. आणि जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर देव तुम्हाला नक्कीच चांगले बक्षीस देत असतो, आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या यशाच्या मार्गामध्ये चांगल्या अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करत असतो. म्हणून ऊन पावसाने इंद्रधनुष्य तयार होते, तसेच सुख दुःखाने जीवनाचे सौंदर्य वाढत असते, आणि ते सौंदर्यच टिकून ठेवायचे. आणि दुःखाला आणि सुखाला दोघींना तुम्हाला सामोरे जायचे आहे. म्हणून वाईट विचारांचा आणि वाईट कर्माचा त्याग हाच मोक्षाचा मार्ग मात्र असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड गोड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड मात्र असतं. म्हणून भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं कधीच आपली नसतात, कारण नात्यांची पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. म्हणून अनुभव वय वाढल्याने येत नाही, तर त्यासाठी परिस्थितीचा सामना करावाच मात्र नक्की लागतो. म्हणून तुम्ही अनुभव घ्यायला शिका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका. जीवनात मोठ्यांचा आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा वनस्पतीच्या विकासासाठी पाणी आणि ऊन आहे. म्हणून मातीच्या मडक्याला आकार देणं हे जसं आपल्या हातात असतं, तसं जीवनाला आकार देणं हेही आपल्या हातात मात्र असतं. आणि आपण जसा आकार दिला तसं ते जीवन वळत जातं, आणि तशा नक्की संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. म्हणून आपण जर चांगल्या मार्गाला असलो आणि भक्तीत असलो आणि देवधर्म करत असलो तर आपल्याला अडचणी येतात, पण त्या कमी होतात. पण आपण चुकीच्या मार्गाला आणि चुकीच्या धर्माला आपण जर वाचलो आणि त्याला जर आपण भरपूर काही गोष्टी करून दाखवल्या तर त्या चुकीच्या आहेत, कारण आपण चुकीच्या मार्गाला आहेत, आपण चुकीची कामं करत आहोत, तर त्याचा शेवटही चुकीनेच होईल. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो,
आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. म्हणून महान कार्य करायला मोठे मन तुमचे लागते आणि मोठे मन असले तर नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी शोधाल आणि माणुसकीच तुमच्यामध्ये जन्म घेईल. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही तुमच्याकडे उरतच नाही आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या पहिलेच तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून त्यासाठी धन्यवाद देवाला नक्कीच करायचं आहे आणि दररोज धन्यवाद करायचं आहे. म्हणून आयुष्यात खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे काहीतरी लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट विसरा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि चांगलीच गोष्ट करा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. बस हा चांगल्या जीवनाचा मार्ग आहे. म्हणून कर्म हेच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि प्रामाणिकपणा हाच मूलमंत्र आहे आणि निस्वार्थ सेवा हाच मात्र ध्यास आहे. म्हणून देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजले तर देव नक्की प्रसन्न होईल आणि तो देव तुम्हाला भरपूर काही आशीर्वादही देऊन जाईल. म्हणून चांगले माणसं शोधत बसण्यापेक्षा माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे आणि त्या चांगुलपणावर प्रेम केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच आणि ती कमी इकडे लक्ष दिलं तर चांगली माणसं आपण गमावून बसू. म्हणून देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा आणि तुम्हाला कधीच स्वतःसाठी काही मागण्याची गरज मात्र पडणार नाही. हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच मात्र यशस्वी होतात आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून ज्ञान घेतल्याने जर नम्रतेचा जन्म होत असेल तर ज्ञान अमृता समान आहे आणि आपण नम्र असल्या कारणाने आपण यशाच्या शिखरावर सुद्धा लवकर पोहोचू शकतो. कारण आपल्यामध्ये संयम असेल आणि आपल्यामध्ये धीर सुद्धा असेल. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची आणि भरपूर काही मिळवण्याची सुद्धा शक्ती आहे. म्हणून तुम्ही कोणत्या बोलताना आदर देऊन नक्कीच बोललं पाहिजे आणि आदर प्रत्येकालाच दिला पाहिजे. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाला विवेक मात्र दिसणार नाही आणि व्यक्तीची श्रेष्ठता ही त्यांच्या गुणांमुळे असते. उच्च पदावर बसून माणूस महान होत नाही, त्याचे विचार उच्च असले तर तो महान होत असतो. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र कधीच येत नाही आणि तो येणारही नाही. फक्त आपण शब्द चांगल्या प्रकारे वापरले पाहिजे. प्रत्येक क्षण जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस मात्र तुम्हाला ते भेटणार नाहीये आणि येणारही नाहीये. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. हे लक्षात घ्या. आणि अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणता शत्रू आपला नाही. म्हणून तुम्हाला ज्या दिवशी भुकेवर नियंत्रण मिळवता येईल आणि भुकेपुरतं तुम्हाला धन कमवता आलं तर तुम्ही श्रीमंत नक्कीच झालात, हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि कोणाचाही बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका, कारण जे तुम्हाला दुखावतात त्यांना त्यांच्याच कर्माला सामोरे जावे लागते आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून बदल तर खूप वेदनादायक असतो, परंतु आश्वासक देखील नक्कीच तो असतो आणि म्हणून त्याला आवश्यक असणे गरजेचे आहे. कारण बदल तुम्ही नाही केला तर तुम्ही जगापेक्षा मागे राहून जाल आणि तुमची प्रगती खुंटावते आणि तुमची प्रगती लवकर होणार सुद्धा नाही. म्हणून राग ही एक अशी आग आहे जी इतरांचे नुकसान करू ना करू तिला धारण करण्याचे नुकसान मात्र ती नक्कीच करत असते. म्हणून राग मात्र कधी करू नका आणि कमी प्रमाणात करा. कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण शाप आणि आशीर्वाद आपला परिणाम नक्कीच दाखवतात आणि आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ आपण ठेवले पाहिजे आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती सुद्धा आपण केली पाहिजे आणि प्रत्येकासोबत आपण चांगल्या मनाने बोलले सुद्धा पाहिजे. म्हणून देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही आणि सोडूनही जाणार नाही. म्हणून स्वामींकडे मी एकच मागेल, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवने, पूर्ण हो तुमची प्रत्येक इच्छा आणि मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळांनो, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला माझे भरपूर आशीर्वाद आहेत, असे स्वामी वचन देत आहेत. माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे ना, तितकाच मानवाला जगण्यासाठी आत्मविश्वास मात्र आवश्यक आहे आणि तो नसला तर माणूस खचत असतो आणि भरपूर त्याला जीवनात नक्कीच काही अडचणींना सामोरे जावे लागत असते. म्हणून सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस आपल्या सुंदर विचारांनी सुंदर होत असतो आणि सुरू होत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वाभिमान गमावून जे काही मिळेल ते प्रसिद्धी देऊ शकते, पण शांती नाही.
हे मात्र खरं आहे. म्हणून हिंमत इतकी मोठी बाळगा की नशीब लहान वाटेल आणि नशीब सुद्धा काही तुम्हाला वाटणार नाही. आणि म्हणून सगळी दुखणी परवडली, पण संवादाची भूक या व्याधीवर उपाय मात्र कधीच नसतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे असतं. म्हणून कोणावर बोट दाखवू नका आणि आपली चूक लवकरात लवकर मान्य करायला शिका. नाहीतर त्या चुकीमुळे आपण मोठी चूक करून बसतो. आणि म्हणून मूर्खाला उत्तर देऊ नका, शहाण्याला नाकारू नका, चांगलं सोडून देऊ नका, वाईट स्वीकारू कधीच नका. या 4 गोष्टींचे पालन तुम्ही आयुष्यात नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीचा विरोध करायला शिका, कारण मृतदेह लाटांवर तरंगतात, पोहणारे नाही. म्हणून एक लक्षात घ्या की लक्षात तुम्ही कायम गोष्ट एक ठेवायची आहे, ती म्हणजे वेळेच्या प्रवाहात वय वाहून जात असते. म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो. आणि आठवणीत तुमच्या प्रत्येक क्षण जीवनातला असेल असं तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्टीही केलीच पाहिजे आणि स्वीकारलीच पाहिजे. म्हणून पाणी आणि वाणीने मर्यादा सोडल्या तर विनाश हा निश्चित तुमचा होईलच. म्हणून तुमची वाणी ही नक्कीच एकोप्यात तुम्ही ठेवली पाहिजे. प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्टही करताना मन प्रसन्न असावे आणि मन प्रसन्न राहण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि ते आशीर्वाद असले की मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. स्तुतीने भारावून जाऊ नका आणि टीकेला घाबरू नका. हे दोन्ही आत्मपरीक्षणाचे क्षण आहेत, हे कधी तुम्ही मात्र विसरू नका. आणि दुसऱ्यांचे डोळे चुकवून जर कोणी गुपचूप विष खाल्ले तर तो मरणार नाही का? नक्कीच मरेल. त्याचप्रमाणे जो शांतपणे पाप करतो त्यालाही निश्चितपणे दुःख हे भोगावे लागत असते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं भलं करता तेव्हा तुमचं भलं करण्याची जबाबदारी हा परमेश्वर घेत असतो आणि स्वतः तुमचं चांगलंही करत असतो. म्हणून सत्याची साथ देत राहा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि प्रवाहाप्रमाणे वाहत राहा. आणि तुम्हाला नक्कीच जीवनात ज्या अडचणी येतील त्या अडचणींना म्हणा, माझा देव खूप मोठा आहे आणि माझा देव माझी मदत नक्कीच करेल. म्हणून वेळ नेहमी बदलत असते. जिला आपण शेवट समजतो ती कदाचित नवीन सुरुवात मात्र असू शकते. म्हणून मनुष्य क्रोधावर प्रेमाने, दृष्टंत्यांवर सदाचाराने आणि लोभांवर दातृत्वाने आणि खोटारडेपणावर सत्याने विजय मात्र नक्कीच मिळवू शकतो. म्हणून तुम्ही कोणाचे तरी विचार वाचत असाल तर त्याने अजिबात बदल घडणार नाही. विचारांवर कृती करूनच बदल घडत असतो. आणि तुम्हाला स्वतःला हे हातपाय चालवायला लागतील तरच तुमच्यामध्ये बदल घडेल आणि तुम्ही मोठा विजय मिळवू शकाल. म्हणून सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि फसवताही येत नाही. म्हणून हे लक्षात घ्या की संपत्तीचा वारसा सुख देईल न देईल, पण संस्काराचा वारसा नक्कीच सुख देऊन जात असतो. आणि पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं केवळ मात्र असतं. म्हणून अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात आणि वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे तुम्ही नक्कीच जा. आणि हे लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर काही जण आपल्याला मदत करण्यासाठी येतात पण तुम्ही त्यांची मदत स्वीकारत नाही. पण शेवटी तुम्हाला भरपूर मोठी अडचण सुद्धा येते. पण एक लक्षात ठेवा की ती जी लोक आपल्या जवळ आलेले असतात ती परमेश्वराने पाठवलेली असतात आणि ते आपल्याला मदतीसाठी आलेले असतात. मग त्यांचा नकार करणं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही अजिबात त्यांना नकार करू नका आणि ते तुमची मदत करण्यासाठी स्वतः देवाने पाठवलेले दूतच आहेत असं तुम्ही नक्कीच समजा. 100 शब्दापेक्षा या अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळच नक्कीच सर्वांना उत्तर देईल आणि नक्कीच उत्तर उत्तम प्रकारे तो सुद्धा देईल. म्हणून बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी एवढं असतं ते इतरांना सगळ्यात जास्त देतं मात्र असतात. आणि म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ सुद्धा लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून ज्याचे विचार चुकीचे असते त्याच्याजवळ कधीच राहू नका आणि त्याच्याबरोबर कधीही तुम्ही मैत्री करू नका. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत मैत्री कराल तर तुमच्या दिमागात सुद्धा चांगलीच माणसं आणि चांगल्याच गोष्टी येत राहतील. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नसते. तिथे आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून तुम्ही जे कर्म करता तेच तुम्हाला परत मिळणार आहे.
हे देखील निश्चित आहे. म्हणून विचार करून कर्म करा. वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस यशस्वी मात्र होत असतो. आणि मृत्यूनंतरही जगायचे असेल तर एक गोष्ट करा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी नक्कीच करा. या दोन गोष्टी करून तुम्ही नक्कीच जिवंत माणसांच्या मनामध्ये राहू शकता. म्हणून पानांशिवाय, झाडांची आणि संस्काराशिवाय व्यक्ती ही काही किंमत उरत नाही. आणि आपल्यासोबत इतरांचे भले व्हावे असे ज्यांना वाटते ते लोक सर्वोत्तम हे असतात आणि ते आयुष्यामध्ये भरपूर प्रगतीही करत असतात. आणि बदल विचार करून किंवा वाचून घडत नाही, तर बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात, हे मात्र निश्चित आहे. आणि जो दुसऱ्यांना मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि त्याला देव कशाची कमी भासू देत नाही. म्हणून अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी मात्र ठरू. म्हणून लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि हेच आपल्यासाठी देव सुद्धा आहेत. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं मात्र असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि शेवटी फक्त सत्यच जगात राहणार आहे आणि त्या सत्याची लोक या जगात नांदणार आहेत. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान मात्र आहे. आणि स्वतःची प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचे एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी खणखणत असतो. म्हणून कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागे रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर चांगला असला तर ती व्यक्ती चांगली असते. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून तुमचा जन्म ज्या समाजात झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणे ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे. कारण तुम्ही नक्कीच तेजस्वी आहात आणि नवीन रक्तात. म्हणून तेजस्वी सूर्याची किरणं ही घेऊन येते एक ऊर्जा आणि नव्या दिवसाच्या नवीन तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्याच पाहिजे. आणि ती ऊर्जा आत्मसात करून तुम्ही प्रत्येक ऊर्जा ही चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे. जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांची यांच्या टीकेला काहीच महत्त्व मात्र उरणार नाही. आणि प्रसिद्धी होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून परिपूर्ण होण्याकडे लक्ष नक्कीच द्या. आणि प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून आपण घेतलीच पाहिजे. आणि मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे आणि जर ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग मात्र कधीच होणार नाही. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरे कौटुंबिक सुख आहे. आणि ते सुख आपण अनुभवलं पाहिजे आणि आपण माणसांची नाती कधीच तोडले नाही पाहिजे. म्हणून न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपले आईवडील आहेत आणि तेच आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ. आणि असं सुख आपण अनुभवलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अहंकार म्हणजे मेहनत आहे आणि तो अलंकार आपण नक्कीच आपल्या गळ्यात घातला पाहिजे. आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाहीये. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध नक्कीच टिकवा आणि नातेसंबंध नक्कीच तुम्ही चांगले ठेवा. म्हणून तो दुसऱ्यांच्या भवितव्यामध्ये डवळाडवळ करतो, त्याला स्वतःचे भवितव्य कधीच साकारही करता येत नाही. म्हणून स्वतःचे भवितव्य हे नक्कीच तुम्ही साकार करा. आणि ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतीने होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्र, सद्गुण आणि कर्तृत्वाने मात्र होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी मात्र असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचे यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी मात्र मिळत असते. म्हणून काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला नक्कीच तयार असतात आणि ते खेचतातही. पण आपल्यामध्ये एवढी जिद्द असायला हवी की आपण माघार घ्यायला कामा नये. आणि माघार घेतला तर मग आपण नक्कीच हारू शकतो. आणि म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजावून घेत असेल तेव्हा गप्प बसणे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी मात्र बिघडत असतात आणि
त्या नक्की शेवटी जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मात्र जीवन आहे. आणि ते जीवन तुम्ही जगायला शिका. आणि अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशास कोणीही कधी झाकळू शकत नाही. आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचे शरीर मौल्यवान आहे, तेच तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे. आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच मनापासून घेतली पाहिजे. अंधश्रद्धा हे असे रणांगण आहे तिथे फक्त लेखणीचे वार करता येतो आणि तलवारीने नाही. म्हणून त्यामुळे आधी शिक्षित तुम्ही बना. आणि एकदा शिकून तुम्ही मोठे झाले की नक्कीच तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर मात्र येत नाही. आणि संघर्ष करताना घाबरू अजिबात नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो. यशानंतर संपूर्ण जग मात्र त्याच्या सोबत असते आणि त्याच्यासोबत सर्व काही हे जग त्याला दाखवत असते. म्हणून लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण खरं तर त्यापेक्षा आपल्याच डोळ्यावर आदर मात्र असावा. आणि तो आदर शेवटपर्यंत असावा. कारण बाई आणि लेडीज ही नक्की देवीच्या रूपात असते. जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो तेव्हा जीवनातील सर्व उद्दिष्टे अगदी सहज साध्य करता येतात आणि अगदी सहज मिळवता सुद्धा येतात. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाही आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाही. हे मात्र निश्चित आहे. म्हणून मी सर्वोत्तम आहे आत्मविश्वास आहे, पण मी सर्वोत्तम आहे हा मात्र अहंकार आहे. आणि ज्ञान आणि शक्ती ही अशी संपत्ती आहे ती सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकीचं सर्व काही राहते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही. हे मात्र निश्चित आहे. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम म्हणजे देव आहे. आणि सेवा ही पूजा आणि सत्य ही अशी शक्ती सुद्धा आहे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे, ते स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक मात्र शिकवून असते. म्हणून कमतरता प्रत्येकात असते. फरक फक्त एवढाच की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधीही न फेडता येणारे नाते हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे असते. आणि तेच नाते आपण टिकवले पाहिजे. चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणे मात्र बंद करा आणि वेळेवर तुमची कामं करा. नक्कीच त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आणि आमच्या पाठीशी नक्कीच आहे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर मग ते तुमच्यावर राज्य करेल आणि मग तुम्हाला सर्व काही अवघड जाईल आणि मग तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर मात्र नक्कीच करत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रत्येकाचे प्रयत्नांचे बटन दाबावे आणि तर यशाचा सुंदर फोटो मात्र नक्कीच निघत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नात तुम्ही स्वामींची नक्कीच आठवण काढणं विसरू नका. आणि स्वामींची आठवण नक्कीच काढा आणि स्वामींच्या चरणी लीन नक्कीच व्हा. कारण स्वामी सर्व काही बघत आहेत आणि सर्व काही स्वामी आपल्यासाठी करत आहेत. म्हणून स्वामींचे विश्वास आणि नामस्मरण करणं हे तुमचं काम आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतःची आणि स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा स्वामी संदेश पुढे तुम्ही नक्कीच ऐकत राहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु. शिका सर्व येथूनच. अभ्यास ठेवा सुरू आणि अभ्यास हा जीवनाचा कधीच बंद पडत नसतो. म्हणून फक्त सद्गुरू स्वामी समर्थांवर फक्त श्रद्धा ठेवा. एवढंच काम तुम्ही करा. नक्कीच स्वामी तुम्हाला एवढं देतील जेवढं तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिमा जगासमोर कधीच येत सुद्धा नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहतात. आणि जर आपण दुसऱ्यांचं मन पाहिलं तर आपण नक्कीच त्या व्यक्तीला जपून ठेवू शकतो. चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले नक्कीच जात नाही. म्हणून संशय आला तिथेच विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं.
म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो. अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदरच करत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. आणि तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी मात्र होत असतो. म्हणून दुसऱ्याची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा आहे आणि ती खरी भक्ती आहे असं आपण समजू शकतो. सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडत असतो आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत मात्र असतो. म्हणून जीवन केव्हा संपतेल हे कोणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि भेटणारही नाही. जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. म्हणून जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं आणि ते आपल्यालाच आपण जपून ठेवायचं असतं. कुणाच्याही आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो. म्हणून मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. म्हणून त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. म्हणून ती स्पर्धा तुम्ही नक्कीच खेळू नका आणि चांगल्या मार्गाने सन्मार्गाने चालत राहा. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. म्हणून एक गोष्ट घ्या की घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि त्या घरात भरपूर भांडण तंटा देखील होत असते. म्हणून तर्क असतील जगात हजार, पण विश्वासानेच घडती चमत्कार. आणि म्हणून तुमचा स्वामींवर जर विश्वास ठाम असेल तर नक्कीच चमत्कार घडेल आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देऊ सुद्धा इच्छितील. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात. म्हणून आपण असं नाही समजू की आपणही वाईट वागलं पाहिजे. आपण फक्त सन्मार्गाला लागा. शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. म्हणून एक गोष्ट तुम्ही कायम ध्यानात आणि मनात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. म्हणून प्रेमाने भरलेले हृदय आपले असेल तर जीवनात आपल्याला कशाची कमी भासणार नाही. म्हणून विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणारही नाही. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला नक्कीच मिळेल. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही उरणारच नाही. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही आणि वेळेचेही असेच असते, एकदा गेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या क्षणाचा आनंद घेऊन मन भरून तुम्ही जगलं पाहिजे. दिवसभरचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबत सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात व मनाच्या येवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. आणि मन अच्छा सोचिये, अच्छा बोलिये और अच्छा कीजिये हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि या वाक्यानेच आपलं जीवन सफल सुद्धा होणार आहे. परिस्थितीची लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं बघायला शिका. संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंमत मात्र देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू नका आणि कधी बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नसते. मग ते व्यक्ती अहंकारी असतात आणि त्यांना आपल्या शक्तीचा गर्व असतो. जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि मेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा तुमचं नाव राहत नाही. लोक विचारतात बॉडी कुठेपर्यंत आली,
मग माणसाला गर्व एवढा कशाचा आहे? म्हणून तुम्ही गर्व अजिबात करू नका. आणि मनाला जिंकायचे असेल तर भावनेने जिंका. रागाला जिंकायचे असते तर प्रेमाने. अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने. अपयशाला जिंकायचे असते ते धीराने. आणि संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने. आणि माणसाला जिंकायचे असते ते माणुसकीने. फक्त हे 5 वाक्य लक्षात राहिले तर भरपूर काही चांगल्या गोष्टी आपण शिकलो असा त्याचा अर्थ होतो. ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना. मनाची शक्ती नक्कीच तुमची वाढल आणि भरपूर प्रगतीही तुम्ही कराल. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते. आणि ती प्रेरणा घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे चाललं पाहिजे. सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या. संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि हे पाठबळ स्वामी तुम्हाला देतच असतात. फक्त तुम्ही पुढे पुढे चालत राहा. स्वामी तुमच्या मागे मागे नक्कीच राहतील आणि तुम्हाला नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर घातला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव माणसाचा बदलत असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं. नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे सर्व काही तुम्हाला पायदळी तुडवत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालंय ते. म्हणून तुम्ही राग करू नका. आणि राग केला तर त्याचा अंत हा शेवट रागानेच होतो हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही चांगले असा पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही शून्य करून टाकतात. आणि म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान कधी सोडू नका. सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही मात्र तेवढाच लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसे कमवण्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा असतो. जी व्यक्ती कर्म आणि सस्त्यावर भरपूर काही जास्त भर देते ना त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळते. आणि तो व्यक्ती सत्यावरच चालत असतो. सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात. आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील. आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण हार मानून कधीच थांबू नका आणि कोणत्याही मार्गावर तुम्ही अडू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार, पातळी ढासळली की धोका हा वाढतच असतो. म्हणून स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून दाखवायची असतात. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नसतो, तो तुमचा बेजबाबदार चालण्याचा असतो. पंख त्याचेच मजबूत असतात जी एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. आणि तेच माणसं पुढेही जात असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुखही होतं. म्हणून दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नाही. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि मग आपण चुकीच्या मार्गाला जाऊ लागतो. आणि मग चुकीच्या मार्गाला गेल्याने आपल्यावर तसे वाईट संस्कारही होऊ लागतात. म्हणून कधीही चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधीही विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबळी लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दाचं मोल जपलं की आयुष्य हे आपलं अनमोल होऊन जात असतं. आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनातला प्रत्येक क्षण हा सुंदर आणि चांगला असतो. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ मात्र साचत नाही आणि पाणी मात्र निथळ असतं आणि अगदी स्वच्छ असतं. जसं आपलं मन स्वच्छ आपण ठेवलं तसे आपण स्वच्छ असू. जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख औषधासारखं गिळावं. एवढंच फक्त करावं. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं सूर्यफुलासारखे असते. जिथे प्रेम मिळते तिथे ते वळत जाते आणि माणूस सहजतेकडे जितका झुकेल तितका तो मुक्त होईल.
आणि मुक्ती हाच आनंद आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जीव तिथेच गुंतवा तिथे तुमच्या जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ मात्र ठेवा. दिवस आपले खराब आहेत म्हणून ठणकून जाऊ नका आणि त्यांना सांगा की काट्यांनी वेढलेला मी पण आहे आणि मी त्या काट्यांना तोडून बाहेर निघणार आहे. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख करणारा दिवस आहे. छोटंसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते. म्हणून आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकते आणि तो पर्वत आपण कधी ओलांडू शकत नाही. म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. स्वामींवर जर विश्वास ठेवून तुम्ही स्वामींकडे काही मागितले तर नक्कीच ते मन मोकळेपणाने तुम्हाला ते देतील. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. म्हणून तुम्ही दगडाकडून भरपूर गोष्टी शिकू शकतात. जर त्याला तरसलं गेलं तर मग तो दगड सुद्धा देव बनू शकतो आणि भरपूर काही शिल्प त्यातून तयार होऊ शकतात आणि आपण त्यांची पूजा करत असतो. पण तोच दगड जर जंगलात कुठेतरी पडलेला असता तर त्याला कोणीही विचारलं नसतं. म्हणून त्याच्यामध्ये किती गुण आहेत हे त्याला झटके बसल्यावर आणि त्याला फटके बसल्यावरच कळतात. मग तुमच्या जीवनात असे झटके आणि फटके तुम्हाला बसल्यावरच आपल्याला जीवनाचा अर्थ मात्र नक्कीच कळत असतो. आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते. मग त्या योजनेवरच तुम्ही फक्त विश्वास ठेवला पाहिजे. मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते शिकावं, यातच खरं मोठेपण आहे. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकली पाहिजे. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंच आहे हे समजायला सुद्धा ज्ञान लागतं. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं. म्हणून छोट्याशा आयुष्यात कधी कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि जे आयुष्याची दिशाच बदलून टाकत असतात. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. म्हणून जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट तुम्ही लिहून घ्या आणि जीवन तुम्ही मन मोकळेपणाने जगून घ्या. नंतर कोणाला ठाऊक की तुम्हाला वेळ मिळतो वा नाही मिळत. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. संघर्ष व कष्टाला आवाज नसतो, पण परिणामाची चकाकी काही औरच असते आणि ती परिणामाची चकाकी आली की माणूस सुंदर आणि मस्तच बनत असतो. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. फक्त एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळालेले होते. म्हणून आपले विचार सरळ असतील तर आयुष्य देणारी वळण किती वाकडी तिकडी असली तरी काही फरक आपल्याला पडणार नाही आणि तेवढा फरकही आपल्या जीवनात आपण अंगीकारणार नाही, कारण आपण आपल्या चांगल्या रस्त्याने चालत आहोत. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज भासत नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही. मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस पडेल. आणि आयुष्याच्या पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे ते बालपण आहे. आणि ते बालपण आपण किती मनमोकळेपणाने जगत होतो आणि किती निस्वार्थ भक्तीने आपण ते कोणावरही प्रेम करत होतो. तसंच तुम्ही स्वामींवरही प्रेम केलं पाहिजे आणि तुमच्या मनापासून तुम्ही प्रेम केलं पाहिजे. लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करत असतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून आपण नक्कीच ठेवले पाहिजे. आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहितीये का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि मग त्यातून आपला गैरसमज वाढत असतो की तो व्यक्ती माझ्याबद्दल हा विचार करत असेल आणि असा वाईट विचार तो माझ्याबद्दल करत असेल, पण तो व्यक्ती तसा विचार करतही नाही आणि आपण त्यात गुंफत जातो. म्हणून कोणी रोजा ठेवला असेल तर कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले तर कोणी श्रावण ठेवले, परंतु सुखी तो झाला ज्याने घरात आईबाप ठेवले. आणि घरात आईबाप असले तर नक्कीच घराला ही शोभा असते आणि घराला शोभा त्याच्यामुळे येत असते. म्हणून जीवन बासरीसारखे बनवावे
कितीही छिद्र असली तरी सूर नेहमी मधुरच यायला हवा आणि आपल्या तोंडून नेहमी दुसऱ्यांसाठी चांगलेच वाक्य यायला हवे. दोन्ही कर जोडून माझे वंदन करतो स्वामी समर्था तुम्हाला. दूर करून विघ्न सारे सुरळीत करा आमचे जीवन. आणि असंच आपण स्वामींकडे मागितलं पाहिजे. आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, हिंमत हारू नका. आणि हिंमत हारलात तर सर्व काही एका ठिकाणी राहून जाईल आणि पुढे जायचे मार्गही तुमचे बंद होऊन जातील. म्हणून जगायचं तर बुद्धिबळातल्या वज्रासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वज्रच असतो आणि वज्रच सर्व काही मिळवू शकतो. म्हणून हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावं लागेल आणि नशिबाला नक्कीच मागे हटावं लागेल. जीवन म्हणजे खोडरवाशिवाय चित्र काढण्याची कला आहे आणि आपण ते चित्र कधी खराब बनलं तर कधी चांगलंही बनत असतं. म्हणून ते चालू असतं आणि असं जीवन आपण जगायचं असतं. आणि असं जीवन जगलात की आयुष्यामध्ये कशाचंही तुम्हाला लाज वाटणार नाही आणि कशाचंही तुम्हाला मोहही दाटणार नाही. आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही म्हणून माज नको, आणि आपण आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून लाज नको. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचाच भाग असतो. यशस्वी तोच होतो जो हे सारे सहज स्वीकारत असतो आणि जीवनात पुढे चालत असतो. कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतेही मोठं कर्म या जगात कुठे मिळणार नाही. म्हणून जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, पर मृत्यू के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना एक कर्मों की बात है. म्हणून आपण असे कर्म केले पाहिजे की आपण मेल्यावर सुद्धा त्या लोकांच्या मनामध्ये आपण राहिलो पाहिजे आणि त्यांनी आपले नाव नक्कीच काढले पाहिजे. जोपर्यंत पाप पूर्ण फळ देत नाही तोपर्यंत माणसाला पापी कृत्य गोड वाटतं, पण पूर्णतः फलदायी झाल्यावर त्याचे कटू परिणाम नक्कीच त्याला भोगावे लागत असतात. म्हणून ते म्हणतात ना की कर्माचे फळ आपल्याला भेटतात. मग तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट भेटतील आणि चांगले कर्म केले तर चांगले फळ मात्र नक्कीच भेटतील. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक मात्र असले पाहिजे. चांगली कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता कर्म फक्त चांगले आपण करत राहिली पाहिजे. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवत असते आणि किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवत असतो. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून मात्र असते. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा सकारात्मक विचारांचा दिवा तुमच्या मनात नक्कीच तुम्ही लावू शकता. कष्ट हा अंबराच्या वरचा दिवा आणि तेच त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडेच उजेड पडत असतो. म्हणून एक वेळ नशीब धोका देईल पण मेहनत नाही, म्हणून मेहनत करायला शिका. म्हणून शब्द हा भावनांचा व भावनांचा दिवा आहे आणि तो दिवा आपण लावत असतो आणि तो चमकत असतो. आणि तसेच आपण शब्दही गोड बोलले पाहिजे तर व्यक्ती आपल्याकडे भरपूर येतील आणि भरपूर व्यक्ती आपल्याकडे जमाही होतील. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खूप मोठं असावं लागतं. म्हणून दुसऱ्यांचं कौतुक करत चला, कारण देवही तुमचे कौतुक करू इच्छित आहे. किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला मात्र नक्कीच असते. आणि ते कष्ट तुम्ही किती करता त्याच्यावर तुम्ही नक्कीच ती किंमत तुम्हाला मोजावी लागत असते. म्हणून निराशा सोडा, आशावादी राहा, कठोर परिश्रम करा आणि यशाकडे तुम्ही मार्गस्थ नक्कीच व्हा. जीवनाचा प्रवास सोपा नसतो, तो सोपा आपल्याला मात्र करावा लागत असतो. या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं. आपल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं, माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो, कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे नाही. म्हणून दृष्टिकोन बदला, तुमच्या जीवन जगण्याचा मार्ग पूर्णपणे बदलून जाईल आणि तुम्ही नव्या मार्गाला चालाल. काही गोष्टी वेळेतच सांगायला हव्यात, नाहीतर त्या मनातच राहून जात असतात आणि वेळ ही निघून जात असते. गैरसमय सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहूही देत नाही. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याचा मार्गावरचा पहिला टप्पा मात्र आहे. आणि आशीर्वाद आणि आनंद या दोन्ही गोष्टी वाटल्यामुळे वाढत असतात. म्हणून आशीर्वाद देत चला आणि आनंद सगळ्यांनाच देत चला. नक्कीच तुमच्याजवळही आनंद येईल आणि भगवंत सर्व वरून बघत आहे, त्याला सर्व कळत आहे आणि तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात आणि ते हक्क मागण्यासाठी आणि मिळवण्यासाठी
तुम्ही नक्कीच जीवनामध्ये लढले पाहिजे, कारण त्यासाठीही आपण भरपूर कष्ट केलेले असतात आणि ते हक्क आपले असतात. म्हणून जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो. शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे, जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होत असतो. म्हणून शिक्षण आपण नेहमी चांगलं घेतलं पाहिजे आणि चांगलं वागल्याचं घेतलं पाहिजे. स्वामींकडून आपण भरपूर काही शिकू शकतो. फक्त स्वामींचे विचार तुम्ही नक्कीच फॉलो केले पाहिजे. साध्या सरळ माणसांचा कधीही कोणता ब्रँड नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आणि तीच माणसं जीवनामध्ये माणुसकी जपत असतात आणि माणसांना मदतही करत असतात. म्हणून स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपल्यावर जीवन अगदी सुंदर आणि एकदम चांगले होऊन जात असते. मानसिक शांती असेल तर सर्व काही गोडगोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. म्हणून शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्दांना नाही विसरत, आणि शब्द ही माणसाला आयुष्यभर लक्षात राहू शकतात. म्हणून शब्द तुम्ही जपून वापरली पाहिजे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र कोणाला मिळत नाही. म्हणून आयुष्यही आपण तसं जपून ठेवलं पाहिजे आणि आपल्या शरीराकडे आपण लक्षही दिलं पाहिजे. म्हणून देण्यासाठी दान आणि घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे. छान नातं हवं असेल तर ते मनापासून टिकवा. सुंदर मोती कधीच किनाऱ्यावर मात्र मिळत नसतो. ते जीवन चांगले आहे ज्याच्या मागे स्वतःची प्रेरणा आणि प्रियजनांचे मार्गदर्शन मात्र आहे. म्हणून शुद्धता किंवा अशुद्धता स्वतःच्या आव्हानावर अवलंबून असते. कोणी कोणाला शुद्ध करू शकत नाही, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. सुंदर सूर्योदय अनुभवायचा असेल ना, तर मनाच्या बंद खिडक्या उघडाव्या मात्र नक्कीच लागतील. म्हणून रात्रभर जागणाऱ्या रात्र खूप मोठी वाटते. चालून थकलेल्या मैलभर अंतरही खूप दूर वाटते. त्याचप्रमाणे ज्यांना धर्माचे ज्ञान नाही त्यांना आयुष्य खूप मोठे वाटते. म्हणून धर्माचं ज्ञान घ्या आणि स्वामींची सेवा करा. तुम्हाला आयुष्य अगदी आनंदित होऊन जाईल आणि तुम्हाला आयुष्य म्हणजे चांगलं वाटेल. जीवनात आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा आधार आहे. म्हणून ज्याचे कर्म तैसे फळ त्याला ईश्वर देत असतो. कठीण वेळ ही दर्पणासारखी असते, ती आपल्या क्षमतांचे आपल्याला दर्शन घडवत असते. मन हे एक सामर्थ्यवान साधन आहे, त्याचा सुज्ञपणे वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून आयुष्याचं पुस्तक किती जुनं झालं ना, तरी त्या आठवणींची पाने नेहमीच आनंद देत राहतात. म्हणून त्या आठवणी तुमच्याजवळ जपून ठेवा, कारण त्याच तुम्हाला एक दिवशी नक्कीच आठवतील. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्यासाठी मेहनत तुम्हाला करावीच लागते आणि मेहनत कराल तर तुमचं नशीबही चमकेल. म्हणून कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी या झोपडीत आपल्याला यायचं आहे. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने राहा, मन जिंका, माणसं जपा, जपलेले टिकवा. हीच खरी माणुसकी आणि हा तोच खरा आनंद आहे आणि तोच परमानंद आपल्याला जपून ठेवायचा आहे. देवासमोर नतमस्तक होणारा सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर नतमस्तक होतो तो देवाला आवडत असतो. म्हणून देवाला काय आवडते हे आपण नक्कीच केले पाहिजे, कारण देवाला जे आवडते ते केले तर देव आपल्या मनासारखं नक्कीच करत असतात. म्हणून पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही, पण जर यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होत असतात. म्हणून आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा खूप झाली की मुखेही बोलू लागतात. विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले, आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच आपली शुभ सकाळ असते आणि तो आपला दिवस अगदी छान जात असतो. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात तुम्ही नक्कीच राहा आणि आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला नक्कीच मिळणार नाही. आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ मात्र नक्कीच शकतो. म्हणून पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला बघताही येणार नाही. म्हणून आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीच बोटे सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस आनंदी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना आणि आपला दिवस अगदी मनमोहकपणे जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छित आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून आकर्षण हे सौंदर्य किंवा धनाचं नसतं, तर आकर्षण विचार आणि संस्काराचं मात्र नक्कीच असतं. म्हणून वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप आपल्याला दाखवून जात असते. म्हणून वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारं कोणीही नसावं. कारण एकदा विश्वास तुटला
की माणसाचं मन पूर्णपणे तुटून जात असतं. म्हणून यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे आणि जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश हे मात्र तुमचेच आहे. म्हणून भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होत असतो. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहे. म्हणून जीवनामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हा तर कळतं की कोण हसतंय आणि कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण कोणाला सावरायला मात्र येतंय. आणि तेव्हाच आपल्याला लोकांचीही ओळख होत असते आणि लोकांनाही आपलीही ओळख होत असते. कारण लोकांकडे आता माणुसकी जिवंत राहिली नाही, कारण माणुसकी जिवंत राहण्यासाठी सुद्धा लोकांना आता वेळ नाही आणि त्यांना माणसाला उचलायला किंवा माणसाला विचारायला सुद्धा त्यांना आता वेळ भेटत नाही. कारण माणुसकीचं नातं आता कुठेतरी आपण गमावतोय आणि ते नातं आपलं सुटत चाललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आदर हा आरशासारखा प्रमाणे असतो. तुम्ही जितक्या समोरच्याला दाखवाल ना तितका दुप्पट तुम्हाला तो मिळेल. म्हणून सकाळच्या शुद्ध वाऱ्यासह, सूर्याच्या प्रसन्न किरणासह, फुलांच्या सुंदर सुगंधासह तुमच्या दिवसाची सुरुवात नक्कीच व्हायला हवी. म्हणून सर्व नात्यांमध्ये एक नातं कडुलिंबाच्या झाडासारखं असावं, जे कडू शिकवण देईल पण उन्हात सावलीही देईल. आणि ते उन्हात सावली देणारं नातं आपल्या घरच्यांचीच असतं आणि आपल्या घरच्यांना आपण नक्कीच जपून ठेवलंही पाहिजे आणि त्यांना ती माया आणि ती चक्र तुम्ही नक्कीच लावलं पाहिजे. कारण ती माया तुम्ही त्यांना लावली आणि ते चक्र म्हणजे तुम्ही त्या चक्रात आणि चक्रव्यूहात फसले नाही तर तुम्ही नक्कीच आपल्या आवडत्या व्यक्तींना सांभाळाल आणि भरपूर जीवनामध्ये पुढेही जाल. आयुष्यात खूप व्हायचं असेल आणि भरपूर काही मिळवायचं असेल ना तर कौतुक ऐका आणि यशस्वी व्हायचं असेल तर निंदा मात्र नक्कीच ऐका. म्हणून नियमितपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या आज न उद्यांना त्यांना यश नक्कीच मिळेल. म्हणून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असतं तो जग जिंकण्याची जिद्द सुद्धा बाळगून पुढे जात असतो. देव आपल्याला जे पाहिजे ते सर्व देत नाही, पण तो जीवनाचा सर्वोत्तम आणि सरळ मार्ग मात्र नक्कीच दाखवत असतो. म्हणून जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची, ज्यांचा मुखवटा नकली आहे आणि त्यांना काहीच दिसत नाहीये. म्हणून विश्रांतीची किंमत कळण्यासाठी कष्टाचे महत्त्व आपण समजून घ्यावे लागत असते. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होत असतो आणि मनात जर पराभव झाला तर मग तुम्ही पूर्णपणे हरून जाल आणि तुम्हाला या जगामध्ये काही दिसणारही नाही. म्हणून कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे असा नाही तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात. म्हणून आजचा संघर्ष उद्याचे तुमचे सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून विचार तुम्ही बदलायला हवा. तुमचे जीवन आणि आयुष्य नक्कीच बदलून जाईल आणि अगदी चांगल्या प्रकारे तुम्हाला देव हे आयुष्य देतील आणि स्वामी तुमची काळजीही नक्कीच घेतील. म्हणून आपण चुकल्यावर पण आपल्यासोबत उभे राहणारे खरे आपले असतात आणि त्यांनाच तुम्ही ओळखले पाहिजे. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात कठीण हितचिंतकाची कमतरता आपल्याला भासत नाही. कारण आपुलकीचे शब्द आपल्या मनामध्ये नेहमी जागा करून ठेवतात. दुःखाचे डोंगर पार करावेच असतील तर आनंदी राहण्याची तुम्ही शिकायला हवी आणि थोडेसे हसून दुःखावर मात करायला तुम्ही शिकलंच पाहिजे. कारण मग तुम्ही जर हसायला शिकले नाही तर तुमच्यावर नक्कीच लोक रडायला लावतील. हे तितकं जीवनाचं सत्य आहे. म्हणून यश म्हणजे असणे अनेक लहान लहान प्रयत्नांची बेरीज व पुनरावृत्ती असते आणि तेव्हाच आपल्याला यशही मिळत असते. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच याला एक लाईक करा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे नक्कीच शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील आणि लवकर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.